श्रीराम समर्थ श्रीराम। शुका साधिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज आपण दशक 11 आणि समास 6 यामधील ओवी क्रमांक 10 आणि त्यापुढील भाग अर्थात 8 ते 19 असा भाग आपल्याला आज पाहायचा आहे। तत्पूर्वी थोडीशी आपल्याला प्रार्थना करू इच्छितो। परमपूज्य सुनील दादा चिंचोळकर अर्थात माझे सद्गुरु, त्यांच्या मानसकन्या अर्थात माझी बहीण सौ हर्षदाताई जोशी या गेल्या 3-4 दिवसापासून कोरोनाने ग्रस्त आहेत। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीला स्वास्थ्य प्राप्त व्हावं, त्यांना आरोग्य मिळावं यासाठी आपण सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा अशी आपणा सर्वांना मी प्रार्थना करतो। आपली प्रार्थना हेच तिचं औषध आहे। हर्षदाताईंचं वैशिष्ट्य एवढंच सांगायचं तुम्हाला की हर्षदाताई म्हणजे सुनील दादांच्या लेखनिक म्हणून त्यांनी काम केलं। दासबोधाचं विवरण नावाचा जो ग्रंथ आहे, सार्थ दासबोध विवरण नावाचा ग्रंथ, यामध्ये समर्थांच्या या दासबोधावर दादांनी जे विवरण लिहिलं त्याचे पहिले जे 2 खंड होते, दशक 1 दशक 2 हा दोन्ही खंड हर्षदाताईंनी दादांच्या सांगण्याप्रमाणे ते लिहून काढले। परंतु दुर्दैवाने दादांनी देह ठेवला आणि त्यानंतर ते काम पुढे चालवण्याचं काम हर्षदाताईंनी केलं। तिनेही त्याच्या पुढे लिखाण केलेलं आहे, ते लवकर प्रकाशित होईल। तो ग्रंथही पूर्ण तिच्याकडनं व्हावा अशी आपण समर्थांना प्रार्थना केली पाहिजे। या कोरोनामुळे आपल्या भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये एक मृत्यूचं थैमान, मृत्यूचं तांडव या ठिकाणी मातलेलं आहे। काय करावे, कुठे जावे अशी अवस्था सगळ्यांची झालेली आहे। आपल्या निरूपण ग्रुपमधील अनेक साधकांच्याकडे अनेक समस्या आलेल्या आहेत, त्याची मला कल्पना आहे।
कोणाचे वडील आजारी असतील, कोणाची आई आजारी असेल, कोणाची बहीण, कोणाचा भाऊ, कोणाचे मित्र, कोणाची पत्नी, कोणाचा पती, अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी आजारी आहेत, आजारी होते. काही बरे झाले, काही त्यामध्ये आहेत. बरे झाल्यानंतर अनेक लोकांनी मला मेसेज केले की आता आम्ही याच्यातून बाहेर पडलो आहे, आता निरूपण परत आम्ही ऐकतो आहोत. काही माझ्या अत्यंत निकटचे असलेले जे परिचयाचे जे होते ते काही लोक आपणामधून निघून गेले. माझ्याही जवळच्या अगदी सख्या चारीही बहिणी या कोरोनाने ग्रस्त होत्या. अजून मोठं दुर्दैव असं होतं की माझ्या मोठ्या बहिणीचे सुनबाई अगदी वय 27 वर्षाच्या वयात पहिल्या लॉकडाऊन मध्येच निरूपण आपण सुरू केलं आणि त्यानंतर अगदी सुरुवातीला त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या. कोरोनामुळे त्या सेवेमध्ये असताना त्यांनाही जावं लागलं. माझे सख्खे चुलत सासरे हे कोरोनाग्रस्त होते, ते गेले. अनेक जण गेले आणि अनेक लोक त्यामध्ये ग्रस्त होते, त्याच्यातून काही लोक बरे झाले. सतत रोज कोणाचं आणि कोणाचं दुःख सारखं सुरूच आहे. ज्यांना मी ओळखतो त्यांच्यामधील तर अनेक लोक, 100हून अधिक लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. आपल्यामध्ये सुद्धा अनेक लोक त्यामध्ये अडचणीत आले. पण समर्थांची अनंत कृपा आहे की एवढ्याही या सगळ्या दुःखामध्ये त्या समर्थांनी आपल्याला बळ दिलं आहे, शक्ती दिली आहे. रामरायाची कृपा आहे की तो ग्रंथ मात्र आपला अखंड आहे. ताईंना आरोग्य प्राप्त व्हावं अशी समर्थ चरणी मी प्रार्थना करतो. प्रभू रामचंद्रांजवळ साकडं घालतो की ताईला बरं वाटू दे. आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने ती निश्चित बरी होईल आणि आपल्यासाठी पुन्हा त्या समर्थांसाठी, ती सेवेसाठी पुन्हा सज्ज होईल अशी आपण आशा करून समर्थांची ती कृपा राहील. तिला नक्की बरं वाटेल. आपल्या सर्वांना पुनश्च प्रार्थना करतो आणि निरूपणाकडे वळतो. तसा ग्रुपवर मी मेसेजही टाकलेला आहे, तो आपण वाचावा. एक 2 दिवसापूर्वी हर्षदा त्यांचं मी नाव घेतलं होतं प्रवचनामध्ये सहजतेने. सेवा कशी करावी तर ताईंकडनं शिकावं. आणि शिष्य कसं असावं, आदर्श शिष्य कसं असलं पाहिजे ते खरंच ताईंकडनं शिकलं पाहिजे. ती माझी धाकटी आहे माझ्यापेक्षा, पण तरी सुद्धा ती मला तितकीच आदरणीय आहे. आपण ग्रंथाकडे येऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. सर्वांना आनंद आणि प्रसन्नता मिळेल, परमेश्वराची कृपा आहे. समर्थांनी दासबोधामध्ये महंताची लक्षणं सांगितली आहे. कोणाला महंत म्हणावं? जो समाजाला मार्गदर्शक आहे, जो आदर्श आहे, त्याला
समर्थांनी महंत ही पदवी दिली आहे. समर्थ म्हणतात की महंत कसा असला पाहिजे. ओवी क्रमांक 9 मध्ये पहा. श्रीराम समर्थ श्रीराम, जो एकांतास तत्पर, आधी करी पाठांतर, अथवा शोधी अर्थांतर, ग्रंथ गर्भीचे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जो एकांतास तत्पर, एकांतास तत्पर याचा अर्थ एकांतामध्ये बसून साधना करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. एकांत ज्याला मानवत नाही त्याची प्रगतीच होत नाही. त्या कोरोनामुळे अनेकांना आता एकांतात 14 दिवस राहा, विलगीकरण असा शब्द आलेला आहे. लोक अस्वस्थ होतात 14 दिवस एकटात राहायचं म्हटलं तर, तळमळतात. समर्थ म्हणतात एकांत सेवणे याचा अर्थ एकाचा सुद्धा अंत करणे. एकांतास तत्पर म्हणजे जप, ध्यान, धारणा आणि समाधी या अशा प्रकारच्या ज्या अष्टांग योगापैकी 4 अवस्था आहे. पहिलं यम, नियम, आसन आणि प्रत्याहार हे 4, आणि पुढचे 4 आलेले आहेत त्यामध्ये ध्यान, धारणा, समाधी. यम, नियम, आसन आणि प्रत्याहार. ध्यान, धारणा, समाधीचा विषय जर आम्ही घेतला तर तो मात्र आम्हाला एकांताचा विषय आहे. ज्याला एकांत आवडतो, जप करणे आवडते. लोक एकांतामध्ये जप करणं पसंत करत नाही, म्हणून लोकांनी आता सामूहिक जप सुरू केला आहे. लोकांना एकांतामध्ये ग्रंथ वाचणं शक्य होत नाही, म्हणून लोकांनी त्या ग्रंथाच्या पारायणासाठी तसे उपक्रम सुरू केलेले आहेत, सामूहिक पारायण. समर्थांनी ते म्हणतात आहे एकांतामध्ये त्यांना अभ्यास करता आला पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा जो एकांतामध्ये राहतो आणि एकांतात अभ्यास करतो त्याची खरी प्रगती होते. लोकांतामध्ये माहिती मिळते आणि एकांतामध्ये ज्ञान वाढते. जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांनी लोकांतामध्ये कधी ज्ञान प्राप्त नाही केलं. ते एकांतात गेले, साधना केली, एकट्यात राहिले. मग ती कुठलीही साधना असो, जगाच्या पाठीवरले 64 कलेपैकी कुठलीही साधना जरी धरली, नुसती ईश्वर उपासना नाही, ईश्वर उपासनेसाठी तर एकांत हवाच, याबद्दल शंकाच नाही. समर्थ म्हणतात काही एकांत, काही लोकांत, ऐसा कंठित जावा काळ. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणतात आहे एकांतासाठी तो तत्पर असला पाहिजे, तो तयार असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आधी करी पाठांतर, तो पाठांतर करतो. गमतीने सांगतो आणि खरंच तसं आहे. आमची विद्यार्थी जे आहे, जे कीर्तनाचे अभ्यास करणारे पूर्वाश्रमीमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत, पहिल्यांदाच विद्यार्थी दशेमध्ये प्रवेश केला आहे किंवा पहिल्या सुरुवातीलाच ते कीर्तन करायला सुरुवात केली आहे, अशांचं पाठांतर लवकर होत नाही. काही लोक पाठांतर करतच नाही, कागदच आणून लिहून आणतात, वयाच्या वयात समोर ठेवतात. समर्थ म्हणतात महंतांनी पाठांतर केलं पाहिजे. कागद ठेवणे म्हणजे आपली समाजाला कमजोरी सांगणे आहे. जर आम्हाला आमची तयारी नाही तर आम्ही का उभं राहावं? आधी तयारी करा, आधी अभ्यास केला पाहिजे. समर्थांचं वचन आहे ना, अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तर झाकून असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. बहुत पाठांतर दे रे राम, चौपाई पाहती. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की समर्थांनी कोणकोणत्या गोष्टीची मागणी केली आहे. ती समर्थांनी मागणी नाही केली, समर्थांना तर गरजच नव्हती त्याची, कारण ते सगळं ते सिद्धच होते.
पण त्यांनी भगवंताजवळ अशी मागणी करा अशी तुम्हाला आज्ञा केलेली आहे. बहुत पाठांतर दे रे राम, विमळ कळणी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, संगीत गायन दे रे राम. किती समर्थांनी मागितलं. मला खरंच वाटते महंताच्या अंगामध्ये अशा प्रकारचे सद्गुण असल्याशिवाय समाजामध्ये तो खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरू शकणार नाही. एकदा माझ्यावरच असा प्रसंग आला. मुळामध्ये अशा निरूपणामध्ये आपले वैयक्तिक अनुभव कितपत सांगावे हे मला कळत नाही, पण तुम्ही अगदी माझ्या जवळचेच आहात म्हणून सांगून देतो. सुरुवातीच्या कीर्तनाच्या अभ्यासामध्ये आमचे दादा समोर कीर्तनासाठी ऐकायला बसले म्हणजे काय, मी कसा करतो कीर्तन त्याचं परीक्षण करण्यासाठी बसले. हातात पेन आणि वही, म्हणजे सांगताना त्यांनी कुठला मुद्दा चुकीचा सांगितला तो टिपून घ्यायचा, कीर्तनानंतर त्याला समजून सांगायचा. म्हणजे मला आणि कोण बसलं ऐकण्यासाठी, परमपूज्य सुनील दादा. ते बसल्यानंतर पहिलीच भीती की आपलं काही चुकेल का, आपल्याकडनं काही गडबड होईल का. पण मोठ्या आनंदाने ते बसायचे. कीर्तन सुरू झालं. आख्यानाचा विषय होता जगन्नाथ पंडित. आता ते आख्यानाचे पद जर तुम्ही पाहिले तर दासगणू महाराजांनी त्या पदांमध्ये जवळजवळ 70-80 पद लिहिलेली आहेत एका आख्यानामध्ये. अवघे पाठ केले, सिक्वेन्सली पाठ केले. पहिलं पदानंतर दुसरं पद पाहायचं काम नाही. खूप पाठांतर केलं. कीर्तनाला उभा राहिलो आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक असा श्लोक होता की ज्या श्लोकाचं पाठांतर माझं नव्हतं, पण तो श्लोक म्हणणं मला गरजेचा वाटला तिथे. म्हणून मी हळूच खिशामध्ये हात घातला आणि खिशातून अशी छोटीशी एक चिठ्ठी काढली ज्याच्यावर तो श्लोक लिहिलेला होता. तो श्लोक मी म्हटला आणि खिशात पुन्हा चिठ्ठी ठेवून दिली आणि पुन्हा कीर्तन सुरू केलं. कीर्तनाच्या नंतर दादांनी माझं कौतुक केलं आणि एकट्यामध्ये येऊन मला सांगितलं की राम, तू एक श्लोक तू म्हटला खिशात काढलेल्या कागदावर पाहून, तो कशासाठी. म्हटलं दादा, तो श्लोक इतका महत्वाचा होता की तो तिथे नाही म्हटला तर काहीतरी न्यूनत्व निर्माण झालं असतं, म्हणून मी तो म्हटला. मग म्हटला तर तो म्हणणं जर गरजेचा होता तर तू पाठ का नाही केला. मी म्हटलं पाठ करण्यासाठी मी प्रयत्न केला पण तो पाठ झाला नव्हता, मग म्हणायचा नव्हता. आणि म्हणणं गरजेचा होता तर पाठ करायला पाहिजे होता. दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या. श्लोक छोटासाच होता. तो असा श्लोक होता, विद्वत्ते नचतू रुसे तव इथे ना मान झाला जरी, जाते की अवमानिली कुलसती वारांगणेच्या घरी, हंसाने वर्णेच मौन बरवे या वायसा भीतरी, कूपी दरदुर ओरडे नच तिथे कोकिल गाना करी. त्यानंतर दादांनी मला सूचना दिली की अशा प्रकारे कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे की हातात कुठल्याही प्रकारचा कागद नसला पाहिजे. आधी अभ्यास आणि मग उभे राहणे. ही कीर्तनकाराची सूचना दादांनी मला दिली. माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता मी तोच आग्रह धरतो की कागद नसला पाहिजे. महंताला समाजामध्ये 4 गोष्टी सांगायच्या असतील तर मी कागदात पाहून सांगतोय, तर ते म्हणतात घरी आम्ही वाचू शकतो, ते व्हॉट्सअपला टाकून द्या आमच्या. मग काय सांगणार आहे. म्हणून समर्थ इथे सांगतात ते आधी करी पाठांतर. बरं, नुसतं पाठांतर नाही, त्याच्या पुढचा टप्पा दिलाय, अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीची. ग्रंथ वाचतो मनुष्य, अर्थ समजत नाही. खूप लोक म्हणतात का ग्रंथ वाचला, अर्थच नाही समजत आम्हाला.
म्हणजे नाकाविण मोती आणि अर्थाविण पोथी पाहू नये. नाक नसेल तर काय कामाचं तिथे त्या मोतीला. तसा अर्थ माहित नसेल तर वाचण्याला काय किंमत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कोणासाठी सांगतात आहे, महंतासाठी सांगतात आहे, जो समाजाला मार्गदर्शक आहे त्याच्यासाठी सांगतात आहे. ते म्हणतात आहे, अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. ग्रंथाच्या गर्भात जाता आलं पाहिजे. त्यांचं काय म्हणणं आहे, लेखकाचं, कवीचं, साधूचं, संतांचं काय म्हणणं आहे ते पहिले आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. मला असं वाटते असं म्हणून चालणार नाही. आधी अभ्यास करा आणि मग सांगा. समर्थ पुढे त्याची अधिक स्पष्टता व्हावी म्हणून काही 2 मुद्दे सांगतात. आधीच शिकवून जो शिकवी, तोची पावे श्रेष्ठ पदवी. गुंतल्या लोकास उगवी, विवेक बळे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. विवेकाच्या सामर्थ्याने गुंतल्या लोकास उगवी. समाजामध्ये किती लोक दुःखी आहेत. आम्ही जर नजर टाकली तर आता लक्षात येईल तुमच्या की अनेक लोक अनेक संकटांमध्ये आहेत. कोणाचं आरोग्य ठीक नाही, कोणाची मानसिकता ठीक नाही, कोणाचा जो अर्थ नाही, कोणाजवळ सहकार्य नाही, कोणाजवळ प्रेमाचे 2 शब्द सांगणारा नाही, कोणी कोणाचं आपलं असं माणूस नाही. अशा लोकांना आपण आधार देता आला पाहिजे. तो सर्वांचा आधार झाला तर भगवंत त्याचा आधार होईल. तू उभा राहा. तुझ्या समोर जो जो दिसेल, जो जो अडचणीत असेल, जो जो संकटात असेल, त्याच्यासाठी आपल्याला धावून जाता आलं पाहिजे. जर आपल्याला धावून जाता नाही आलं तर आम्ही कुठला तरी अपराध केलेला आहे असं समजलं पाहिजे. हा, माझ्या यथानुशक्त्या जा असं कोणी म्हटलं तुम्हाला की तुमची शक्ती नसताना तुम्ही सहकार्य करा? प्रेमाचे 2 शब्द तर देऊ शकता. नाही लाखोनी मदत करू शकत आपण तर हजाराने तर करू शकता. नाही हजाराने करू शकत तर 100 तर करू शकता. आज मंदिरामध्ये असलेल्या दानपेटीमध्ये भगवंतासाठी जे आम्ही अर्पण करतो त्यापेक्षाही जास्त आता महत्वाचं आहे या दुःखी जनांना सहकार्य करणं. ते अर्थाचं सहकार्य असो, ते मदतीचं असो. आपल्या डोळ्याने दिसणारे हे सगळे जीव आहे, हे परमेश्वर रूप आहे आणि त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. समर्थ म्हणतात, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे. विवेक बळे या शब्दाचा अर्थ विचार करा आणि त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग शोधा. लोक घरी तडफडून मरतात आहे. घरात राहतात आहे पण त्यांना अन्न नाही आहे. घरात राहतात आहे पण त्यांना औषध नाही आहे. ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्याजवळ पैसा नाही आहे. जाण्यासाठी कोणी सहकार्य नाही आहे. किती समस्या जगावर आली आहे. एका गावावर म्हणत नाही मी, जगावर म्हणतोय. म्हणून नाही आम्ही जगाला मदत करू शकत, पण तुमच्या जवळचा जो आहे, ज्याच्यात तुम्ही जवळ आहात, त्याला तर मदत करा. भगवंत यांनी जास्त आपल्याला पावेल. जितकं जप करण्याने भगवंताच्या जवळ आम्ही जाऊ त्यापेक्षा भगवंताला जास्त आवडेल की जो असा दुःखी आहे त्याला मदत करेल. आम्ही जर कोणाला मदत केली तर भगवंत सुद्धा आम्हाला मदत करणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की विवेक बळाने तुम्ही सगळ्यांना मदत करा. किती सांगावे वारंवार. आधी शिका मग शिकवा. गुंतल्या लोकांस उगवी. समर्थांनी महंताच्या लक्षणामध्ये इतके सुंदर लक्षण दिले आहे की जणू काही रामचंद्र कसे असतील तर समर्थांनी रामचंद्रांचे गुण एकत्र केले आणि या समासाची रचना केली असं मला वाटते. कधी कधी
किंवा असं वाटते की संतांचे सगळे गुण एकत्र केले आणि समर्थांनी या समासाची रचना केली. समर्थ म्हणतात हे पहा, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, करून दावी श्रीराम. किती गोष्टी सुंदर असल्या पाहिजे. त्याचं अक्षर सुंदर असलं पाहिजे. काल आपण म्हटलं होतं अक्षराला काय महत्व. अक्षर म्हणजे जे नष्ट होणार नाही त्याला अक्षर म्हणतात, आणि जे नष्ट होते त्याला अक्षर असं म्हणतात. म्हणून ते क्षराक्षर विवेक असं म्हटलंय. क्षर आणि अक्षर. इथे अक्षर आम्ही लिहिताना ते अनेक वर्षापर्यंत टिकणार आहे. ते सुंदर असलं पाहिजे. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपून. आमच्याकडून चूक होते याचा अर्थ दुर्लक्ष आहे. समर्थ म्हणतात वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर. चालणे म्हणजे वागणे. अर्थात चालणे या शब्दामध्ये चालणे हा सुद्धा अर्थ घेऊ शकता तुम्ही. कोणी कसं चालते पहा, चालण्याचे प्रकार पहा. काही लोक असे चालतात की त्याची डौलदार चाल जी आहे ती सुद्धा माणसाला आकर्षित करते. पाय कुठे टाकतोय कुठे. तुम्ही पहा ना, मिलिटरीमध्ये असलेले जे लोक आहे जेव्हा ते मार्च पास करतात त्यावेळेस तुम्ही त्यांचं चालणं पहा. आम्ही 15 ऑगस्टची म्हणा किंवा 26 जानेवारीची म्हणजे प्रजासत्ताक दिनाची आणि स्वातंत्र्य दिनाची जेव्हा परेड पाहतो आपण तेव्हा ते चालणारे लोक पहा, ते सैनिक पहा, ते सलामी देणारे ते सैनिक पहा. तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये किती एक सारखेपणा आहे. काय त्यांचं रुबाबदार चालणं आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो आणि आमच्या मुठी वळल्या जातात. आमच्यामध्ये शौर्य निर्माण होते. समर्थांचं तेच म्हणणं आहे, जर समजा समाजाचे मार्गदर्शक आहात तर तुमचं सर्व चांगलं असलं पाहिजे. पुरुषांनी पुरुषासारखं चाललं पाहिजे आणि त्याचं पौरुष त्याचं ते सिद्ध झालं पाहिजे त्याच्या चालण्यातून बोलण्यातून, टवाळपणातून नाही. समर्थ म्हणतात भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर. त्याची भक्तीही सुंदर असली पाहिजे, त्याचं वैराग्यही सुंदर असलं पाहिजे. जयास यत्नची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे, ऐसे नव्हे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उभी अजून थोड्या राहिला भाग. उद्याच्या निरूपणात आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. सर्वांवरचं संकट दूर हो अशी प्रार्थना करतो आणि आजचं निरूपण श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.